गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेल्या रेणापूर तालुक्यातील मौजे मुसळेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि भागवत कथा ज्ञान यज्ञात भाजपचे नेते आमदार रमेश आप्पा कराड यांनी मंगळवारी सहभागी झाले। यावेळी श्री ज्योतिर्लिंग देवस्थानच्या सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले। भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या सप्ताहात महिला पुरुषांची मोठी गर्दी होती। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार कराड यांचे स्वागत करण्यात आले। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे मुसळेवाडी येथे गेल्या 8 एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व पानगाव येथील हबप प्रभाकर गिरी महाराज यांचा भागवत कथा ज्ञान यज्ञ सुरू आहे। या भागवत कथेच्या समारोपाप्रसंगी भाजपचे नेते आमदार रमेश आप्पा कराड आवर्जून उपस्थित होते। यावेळी भाजपचे मंडलाध्यक्ष महेंद्र गोडभरले, उपसभापती शरद दरेकर, रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, संगायो समिती अध्यक्ष सतीश आंबेकर, दशरथ सरवदे, सुकेश भंडारे, ज्ञानोबा भिसे, श्रीकृष्ण जाधव, शिवाजी जाधव यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून